कोश्यारींना केंद्र सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला। मात्र विरोधकांनी कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार देण्यावरून विरोध केलाय। छत्रपती शिवाजी महाराज आणि फुलेंचा अपमान करणाऱ्यांचा सन्मान कसा काय होऊ शकतो असा सवाल विरोधकांनी केलाय। पाहूयात। संविधानाची हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींनी किंवा प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिला असेल तर मी त्याचा निषेध करतो। क्रूर तशी तट्टा लावली या स्वरूपाच्या शिवशाहू फुले आंबेडकर आणि संविधानवादी एकंदरीत विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांचा अपमान या निर्णयाच्या अनुषंगाने झाला। मला असं वाटतं की काही छोट्या मनाचे लोक या ठिकाणी एक प्रकारे विवाद उभा करतायत। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं केंद्र सरकारनं पद्म पुरस्कारांची यादी जाहीर केली, पण त्यातील एका नावावरून टीका सुरू झाली आहे। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। संविधानाची हत्या करणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज फुले दाम्पत्याचा अपमान करणाऱ्यांचा सन्मान केंद्र सरकारने केल्याची टीका राऊतांनी केली। संविधानाची हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींनी किंवा प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिला असेल तर मी त्याचा निषेध करतो। शिवसेना निषेध करते आणि महाराष्ट्र सरकारनं सुद्धा निषेध केला पाहिजे। महाराष्ट्र सरकारनं देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या 2 उपनी या पद्मभूषण जो त्यांना दिला, शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना, शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांना नरेंद्र मोदींचं सरकार सन्मानित करतं। हे त्यांचं महाराष्ट्रावरचं प्रेम आहे। फडणवीसांनी त्याचा निषेध केला पाहिजे। काळी तिरपी टोकवी जी आहे ही डोक्यावरच नाही तर हा सगळा मामला जो आहे हा एकदम निषेध करावा इतक्या स्वरूपाचा काळ आहे। या निमित्तानं पुन्हा एक दुर्दैव, एक गंमत नव्हे तर कसं दुर्भाग्य असं क्रूर तशी तट्टा लावली त्याचे उदाहरण सांगू इच्छितो की एक पुरस्कार मला हा जाहीर झाला होता पुण्याच्या एका सामाजिक संस्थेने आणि तो कोश्यारी यांच्या हस्ते देण्यात येणार होता। तर कोश्यारी सारखा विकृत माणूस हा पुरस्कार देतोय म्हणून आम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पुरस्कार स्वीकारला नाही आणि आज आता त्यांनाच पुरस्कार देऊन या स्वरूपाच्या शिवशाहू फुले आंबेडकर आणि संविधानवादी एकंदरीत विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांचा अपमान या निर्णयाच्या अनुषंगाने झाला आहे। मला असं वाटतं की काही छोट्या मनाचे लोक या ठिकाणी एक प्रकारे विवाद उभा करतायत। खरं म्हणजे मला कुठल्याच विवादात पडायचं नाही, पण काही लोकांच्या काळामध्ये काय काय घडलंय आणि कोणाला पद्मश्री मिळाली आहे हे जर मी सांगायला लागलो तर आजच्या दिवसाचं ते औचित्य राहणार नाही, म्हणून मी त्याबद्दल काही बोलत नाही। थँक्यू। भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल असताना आपल्या कृतीनं अधिक चर्चेत राहिले। 2019 ते 2023 मध्ये कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल होते। 2019 मध्ये फडणवीस अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवेळी कोश्यारींनी शपथ दिली होती। महाविकास आघाडी सरकारवेळी कोश्यारी अधिक चर्चेत राहिले। 2.5 वर्षातच महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि शिंदे मुख्यमंत्री झाले। त्यावेळीही कोश्यारींनी शिंदेना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल कोश्यारींच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता। पण आता समाजसेवेसाठी कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी कोश्यारींच्या पद्मभूषण पुरस्कारावरून हात जोडले, तर कोश्यारींनी सुद्धा टीका करणाऱ्यांना धन्यवाद म्हणत दिवचले। महाविकास आघाडी सरकार असताना अत्यंत वादग्रस्त अशा प्रकारे रामकृष्ण हरी कारण का आम्हाला फार दुःख झालं होतं त्यावेळेस। मैं कोई मेरी प्रशंसा करे, कोई मेरी निंदा करे, इसके लिए मैं काम नहीं करता। मैं संघ का स्वयंसेवक हूँ। मेरे लिए भारत माता सब कुछ है, उसी के लिए हम काम करते हैं, उसके संतानों के लिए काम करते हैं और उसके लिए करते रहेंगे। अब किसी को अच्छा लगेगा, किसी को बुरा लगेगा, तो उसमें मैं क्या कर सकता हूँ। मैं उनको धन्यवाद देता हूँ अगर उनको बुरा लगता है तो। महाराष्ट्रामधल्या विरोधी पक्षांनी कोश्यारींना मिळालेल्या पुरस्कारावरून टीका केली, तर सदावर्तेंनी कोश्यारींचं अभिनंदन केलंय। माननीय माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेबांना ज्या प्रकारे म्हणजे पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यानिमित्तानं मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राच्या वतीनं आमच्या वतीनं आम्ही देतो। बाबासाहेबांच्या नावाच्या विद्यापीठातल्या विद्यार्थी राहिलेल्या व्यक्तीला
असा एवढा सर्वोच्च पद्मभूषण पुरस्कार मिळणं हे सगळ्यांसाठी फार महत्त्वाचं आहे. ही बाब बोचत आहे का टीका करणाऱ्यांना? कोश्यारींच्या पुरस्कारावरून विरोधकांनी टीका केली असली तरी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस कोश्यारींच्या समर्थनार्थ उतरले आहेत. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.